तर चोपडा तालुक्यात हरभराच्या क्षेत्रात वाढ झालेली दिसते, परंतु काही शेतामध्ये हरभऱ्यावर मर रोगचा प्रादुर्भाव जाणवतोय. तर या शेतकऱ्यांनी काय उपाय केला पाहिजे यासाठी काय सांगणार? अ, चोपडा तालुक्यामध्ये रब्बी पिकांचा जर आता विचार केला तर मुख्यत्वे हरभरा आणि मका या पिकांचं मुख्य क्षेत्र आपल्या तालुक्यामध्ये आहे. तर आजच्या परिस्थितीमध्ये दोघं पिकांची जर पीक परिस्थितीचा आढावा घेतला तर खूप चांगल्या परिस्थितीत हे पिकं आहेत. परंतु मी या प्रसंगी शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो की आपला जो काही खरीपचा पाऊस होता, पर्जन्यमान हे शेवटी आपला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ज्या ज्या काही भारी जमिनी आहेत किंवा जिथे पीएच वाढलेला आहे, म्हणजे आपण त्यांना खारट जमिनी म्हणतो, अशा ठिकाणी अद्यापही ओलावा बऱ्यापैकी आहे. आणि अशा ठिकाणी आपल्याला कोरडवाहूचा जर हरभरा असेल तर नक्कीच तो चांगल्या वाढीच्या अवस्थेमध्ये आहे, किंबहुना फ्लावरिंगसुद्धा चांगल्या पद्धतीचे आपणास निदर्शनास येत आहे. परंतु अशा वेळेस जर आपण TKV2 किंवा इतर काही हरभऱ्यांची लागवड केलेली असेल आणि ठिबकच्या माध्यमातून जर आपण पाण्याची किंवा सिंचनाची व्यवस्था करत असाल तर नक्कीच आपल्याला हे मर रोगाला आमंत्रित होऊ शकतं. तरी मी या प्रसंगी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपल्या जमिनीतील ओलावाचा थोडा पुनर्विचार करूनच मग आपण सिंचनाची एक तेवढी शिफारस करूया. त्यासोबतच जर आपल्याला कुठे मर रोगाचा किंवा त्या सदृश काही रोग आपल्याला हरभरा पिकावर दिसत असतील तर नक्कीच आपण संपर्कजन्य जे बुरशीनाशक आहे त्या बुरशीनाशकाचा वापर करूया. यासोबतच मका पिकामध्ये जर आपल्याला कुठे लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर वेळीच आपण काही जे नियंत्रणाचे उपाय आहेत ते आपल्या शिफारशीनुसार केले तर नक्कीच आपल्याला येत्या रब्बी हंगामामध्ये मका आणि हरभरा हे जे काही आपली मुख्य पिकं आहेत यांचं भरघोस असं उत्पादन नक्की मिळू शकतं. दादा, आपल्या शेतात हरभरा लागवड केलेली आहे आणि त्याच्यावर काय काय परिणाम झालेला आहे आणि फवारणी किती वेळा झाली? 3 वेळा झालेली आहे फवारणी. त्याच्यावर दुष्परिणाम काहीच होत नाही. पूर्ण तो असा जडतोच येतो. किती त्याला भरपूर फवारणी बारी मारल्या तरी पण टाळ्यात येत नाही. किती कोरडा झालेला आहे पूर्ण तो. कधी लागवड केलेली आहे? तरी बी 3 महिने झाले असते. 3 महिने झाले. हां. आणि पूर्ण म्हणजे कोरडा होतो असं? हो, कोरडा होतो मूळपासून. मूळ पडली त्याची ती अशी उघडीसारखी वाटते. कोरडी झाली असते. ठिबकच्या साहाय्याने पाणी दिल्यावर बी काही परिणाम होत नाही त्याच्यावर? हां, नाही. नाही. मग कोणी काही सल्ला वगैरे घेतला का आपण? नाही, मी काही सल्ला घेतला नाही. काय फवारणी करावी, काय करावी? नाही, मी काही ते विचारलं नाही. फक्त त्या दुकानदाराला विचारलं की बुवा कोणती फवारणी घ्यायची, कसा मारायचा फवारा. फक्त त्यांनी असं दिलं की बुवा त्याच्यावर परिणाम होत नाही, मग दुसरा घ्या मग. फक्त फवारणी मारली जाते, हो, त्याचा परिणाम काही होत नाही? होत नाही. अच्छा. किती क्षेत्र आहे? हे 3 बिघा आहे. 3 बिघा. काय नाव आहे दादा आपलं? वासुदेव गंजितर पाटील. ओके.